नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 27 एप्रिल 2026चे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे 10 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. रोज सकाळी 6 वाजता आपण बुलेट रॅपिड फायर या चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये असे हे महत्त्वाचे प्रश्न, परीक्षात्मक प्रश्न आपण बघत असतो. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सर्वात शेवटी जाताना लाईक जरूर करा. ओके, बघत आपण खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न विचारला होता त्याच्यावर अगोदर एकदा चर्चा करूयात आपण. नुकतेच जागतिक जलसंकटाचा सामना करण्यासाठी कोणत्या संस्थेने वॉटर फॉरवर्ड नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे? हे वॉटर फॉरवर्ड नावाचे कार्यक्रम सुरू केलं होतं एक संस्थेनं. संपूर्ण जगातील जो जलसंकट आहे तो संपवण्यासाठी. तर ती संस्था आहे वर्ल्ड बँक, पर्याय क्रमांक 3. ज्याला आपण जागतिक बँक म्हणतो आपण. त्याचं हेडक्वार्टर वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे आणि अजय बांगा जे आहेत ह्या जागतिक बँकेचे सध्याचे अध्यक्ष आहेत. चला, महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच जगातील पहिले कायमस्वरूपी अणुकचरा तिजोरी कोणत्या देशाने उभारले आहे? ओके, जगातील पहिलं भूमिगत साठवणूक केंद्र म्हटलं तर काही हरकत नाही, हे सुरू केलं आहे फिनलँड या देशाने. पर्याय क्रमांक 3. फिनलँड याची राजधानी तर हेल्सिंकी. फिनलँडची राजधानी हेल्सिंकी आहे, लक्षात ठेवा. आणि हे जे काय अणुकचरा तिजोरी आहे, अणुकचराचं जे काय साठवणूक केंद्र आहे भूमिगत, त्याचं नाव आहे ओंकालो. ओंकालो लक्षात ठेवा. ठीक आहे. जेवढं पण अणुकचरा आहे, अणु म्हणजे ॲटम थोडक्यात, अणुविद्युत जी ऊर्जा आहे त्यापासून जे काही अ, अ, किरणोत्सर्गी जे आहेत ते म्हणजे बाहेर पडतात. किरणोत्सर्गी पदार्थ जे कचरा असतो त्याचं विल्हेवाट करण्यासाठीचं हे जे काही अ, क्षेत्र आहे ते निर्माण करण्यात आलेलं आहे. एक तिजोरी निर्माण करण्यात आलेलं आहे. भूमिगत साठवणूक केंद्र आहे थोडक्यात हे, लक्षात ठेवा. कायमस्वरूपी जो काही किरणोत्सर्गी कचऱ्याचा जो काही सुरक्षित विल्हेवाट आहे तो लावण्यासाठी किंवा कायमस्वरूपी समस्येवर तोडगा काढण्यासाठी हे एक खूप मोठं पाऊल फिनलँड या देशाने उचलले, लक्षात ठेवा. ओंकालो त्याचं नाव. आणि भारतामध्ये कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प असतील तर एक आहे कैगा. खूप फेमस आहे कैगा, जे कर्नाटकमध्ये येतं. एक नरोरा नावाचा आहे, नरोरा अणुऊर्जा प्रकल्प जो उत्तर प्रदेशमध्ये येतो. एक आहे काक्रापारा नावाचं, काक्रापारा म्हणतो आपण, जे गुजरात राज्यामध्ये आहे. खूप फेमस आहे रावत भाटा. रावत भाटा जे की राजस्थानमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये पण जैतापूर आहे. जैतापूर जो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे तारापूर, जे की पालघरमध्ये महाराष्ट्रात आहे. जो पहिला अणुविद्युत प्रकल्प म्हटलं तर काही हरकत नाही. आणि कुडनकुलम आणि कल्पकम. कल्पकम ओके आणि कुडनकुलम. कुडनकुलम हे दोन्ही पण आहेत कुठं तर तामिळनाडूमध्ये. हे आहे फिनलँड, खूप महत्त्वाचा देश. फिनलँडची राजधानी काय असेल? हेल्सिंकी आहे. हेल्सिंकीमध्येच 1952 मध्ये जी काही ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या होत्या, ज्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं वैयक्तिकरित्या जो पदक आहे तो कुस्तीमध्ये खाशाबा जाधव यांनी मिळवून दिलं होतं. तुम्ही हे स्ट्रॅटेजिकमध्ये वगैरे वाचलेलं असेल. कांस्य पदक कुस्तीमध्ये त्यांनी मिळवून दिलं होतं भारताला. फिनलँड लक्षात ठेवा. फिनलँडचे जे शेजारचे देश आहे तो म्हणजे स्वीडन आहे. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येतं. नॉर्वेची राजधानी ओस्लो आहे. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन आहे. ओके, जर्मनीची राजधानी बर्लिन. पोलंडची राजधानी वॉर्सा येतं. बेलारूसची राजधानी येतं मिन्स्क. मिन्स्क लक्षात ठेवा. फिनलँडची राजधानी हेल्सिंकी आहे. फिनलँडचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण असतील? अलेक्झांडर स्टब हे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि पेटेरी ओर्पो हे पंतप्रधान. फिनलँडचे हजार सरोवरांचा देश असंही आपण फिनलँडला ओळखतो. फिनलँड जो आहे तो नाटोचा नुकतंच 31वा सदस्य देश देखील बनला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि एक थोडीशी एक्स्ट्रा माहिती सांगतो जे तुम्हाला GK मध्ये कामाला येईल. नॉर्डिक देश म्हणून कोणत्या देशाला ओळखलं जातं? या नॉर्डिक देश जे आहेत या नॉर्डिक कंट्रीज देशामध्ये फिनलँडचा समावेश होतो, ज्याच्यामध्ये नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क, आइसलँड. ओके, आइसलँड. त्यानंतर ग्रीनलँड, ग्रीनलँड आहे. त्यानंतर सॉल्बर्ड आहे, सॉल्बर्ड आहे. ओके, हे जे काही प्रमुख जे देश आहेत हे देश नॉर्डिक कंट्रीमध्ये येतात, लक्षात ठेवा. फिनलँड, स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क हे 4 तर आहेच आहेत खूप महत्त्वाचे. हे 4चा गट्टा मात्र विसरू नका. त्यानंतर ग्रीनलँड आहे, जो डेन्मार्कच्या अंतर्गत येतो ग्रीनलँड. ग्रीनलँड आहे, आइसलँड आहे आणि सॉल्बर्ड आहे, जो नॉर्वेच्या अंतर्गत येतो. ह्यांना आपण नॉर्डिक कंट्री असं म्हणतो. प्रश्न असं विचारू शकतात तुम्हाला की पुढीलपैकी कोणता नॉर्डिक देश नाही किंवा आहे? पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न. 25 मे ते 6 जून 2026 दरम्यान कोणत्या राज्यात सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन करण्यात आलेलं आहे? साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन होतं पण महिलांच्या चॅम्पियनशिपचं आयोजन 2026 मध्ये
मे आणि जून महिन्यामध्ये करण्यात आलेला आहे गोवामध्ये. पर्याय क्रमांक 1. गोवामध्ये लक्षात ठेवा. गोवामध्ये स्टेडियम आहे ओके. त्याचं नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम. जो गोवामध्ये त्याचं आयोजन करायचं मडगाव या ठिकाणी. गोवामध्ये कुठं तर मडगाव या ठिकाणी आयोजन त्याचं करण्यात आलेलं आहे फुटबॉलची ही स्पर्धा. इथं बघा मडगाव गोवामध्ये आयोजित करण्यात आलं आहे. 6 संघ आणि स्थळ आहे फातोर्डा स्टेडियम म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम आहे. लक्षात ठेवू शकता. गोवा मग गोवाविषयीचे 2-3 पॉईंट आपण एक्स्ट्रा बघूयात. जो कामाला येऊन जाईल आपल्या. पोर्तुगीजांपासून गोवा मुक्त झाला कधी? 19 डिसेंबर 1961 मध्ये. म्हणून 19 डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जात असतो. लक्षात ठेवा. राजधानी आहे गोव्याची पणजी. मुख्यमंत्री आहेत सध्याचे घडला प्रमोद कुमार सावंत आणि अशोक गजपती राजू हे गोव्याचे राज्यपाल आहेत. गोव्याची जी काही सीमा आहे ती या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्याला लागलेली आहे. महाराष्ट्राला गोव्याची सीमा लागते. कर्नाटकला या ठिकाणी सीमा लागते. बस 2च राज्यांची सीमा गोवा राज्याला लागलेलं आहे. गोव्याची विधानसभेची संख्या 40 आहे. लोकसभेमध्ये गोव्यामधून 2 सदस्य जातात आणि राज्यसभेमध्ये 1च सदस्य जातो गोव्यामधून. गोव्याचं राज्य फळ आहे काजू आणि गोव्यामध्ये एकच राष्ट्रीय उद्यान आहे तो म्हणजे भगवान वर्धमान महावीर राष्ट्रीय उद्यान, ज्याला मोलेम राष्ट्रीय उद्यान असं म्हणतात. गोव्यामध्ये एक धबधबा आहे खूप प्रसिद्ध, दूधसागर धबधबा. दूधसागर धबधबा गोवा राज्यामध्ये तो लक्षात ठेवा. IMP आहे. गोव्याला जे काय अरबी समुद्र सीमा लागते IMP आहे. त्याच्यानंतर गोव्यामध्ये एक बंदर आहे मोर्मुगाव किंवा मार्मा गोवा म्हणतो आपण. ओके. मार्मा गोवा किंवा मोर्मुगाव बंदर कुठे असेल तर ते गोव्यामध्येच. गोवा. गोव्यामध्ये समान नागरी कायदा लागू आहे सध्या लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 3रा. नुकतेच राष्ट्रीय पोषण पंधरवडा जनजागृती मोहिमेत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? हे महाराष्ट्र कोणत्या जिल्ह्यानं प्रथम क्रमांक अख्ख्या भारतामध्ये म्हणतो मी, तर तो जिल्हा आहे अहिल्यानगर. पर्याय क्रमांक 3. अहिल्यानगर, ज्याला पूर्वी अहमदनगर असं म्हटलं जात होतं, तर आता त्याचं नाव चेंज करून अहिल्यानगर असं करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कुठला असेल तर तो आहे अहिल्यानगर. सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर लक्षात ठेवा. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये साधारणतः 14 तालुक्यांची संख्या आहे. 14 तालुके येतात. अहिल्यानगरमध्ये देऊळगाव रेहेकुरी नावाचे एक अभयारण्य जो काळविटासाठी खूप खूप प्रसिद्ध आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे कळसुबाई म्हणतो आपण. कळसुबाई जी उंची आहे 1646 मीटर, हे देखील कळसुबाई अहिल्यानगरमध्ये पश्चिम घाटामध्ये येतं. लक्षात ठेवा. हे राष्ट्रीय पोषण पंधरवडा जनजागृती मोहीम आहे. 2 नंबर पटकावला पुण्याने. 2 नंबर पुण्याने पटकावलेलं आहे. लक्षात ठेवा. आतापर्यंत 3,24,075 उपक्रमांची नोंद ह्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. आणि यावर्षी जो पोषण पंधरवडा आहे, जो राष्ट्रीय पोषण पंधरवडा आहे, याचं जो काही संकल्पना काय असेल, थीम थोडक्यात याचं थीम कधी तुम्हाला पेपरला विचारत लक्षात ठेवा. मुलांच्या आयुष्याच्या पहिल्या 6 वर्षातील मेंदूचा विकास. हे याचं थीम आहे. मुलांच्या आयुष्याच्या पहिल्या 6 वर्षातील म्हणजे पहिलीपर्यंतच्या मुलांचं मेंदूचा विकास आपल्याला करायचं आहे. पोषण पंधरवडा आहे. लक्षात ठेवा. पोषण महिना कधी असतो? सप्टेंबर महिना. सप्टेंबर महिना हा पोषण महिना असतो. लक्षात ठेवा. त्यानंतर 4था प्रश्न. नुकतेच आलेल्या अहवालानुसार भारतात परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर कोणता राज्य राहिला आहे? ज्याला आपण FDI म्हणतो. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक. ह्याच्यामध्ये टॉप नंबरला राहिला आहे आपला महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 4. महाराष्ट्र 1 नंबरला आहे. कर्नाटक 2 नंबरला राहिला आहे. दिल्ली 3 नंबरला आहे. 4 नंबरला गुजरात येतो. लक्षात ठेवा. 4 नंबरला गुजरात आहे. उत्तर प्रदेश 8 नंबरला येतो. बस पहिलं लक्षात ठेवा. महाराष्ट्र हा पहिल्या नंबरवरती राहिला आहे FDI मध्ये. IMP वर्गीय प्रत्यक्ष गुंतवणूक म्हणतो आपण. मग महाराष्ट्राविषयी 2-3 पॉईंट आहेत ते आपण चर्चा करणं गरजेचं आहे. निर्मित झाली महाराष्ट्राची 1 मे 1960ला. राजधानी आहे मुंबई आणि हिवाळी राजधानी आहे महाराष्ट्राची नागपूर. मुख्यमंत्री सध्याचे घडला देवेंद्र फडणवीस आहेत. जिष्णुदेव वर्मा जे 22वे राज्यपाल आहेत महाराष्ट्राचे. महाराष्ट्रामधून महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या आहे 288. राहुल नॉर्वेकर हे विधानसभेचे सध्या अध्यक्ष आहेत. विधान परिषद सदस्यसंख्या आहे 78. राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती आहेत सध्याच्या घडीला. लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून 48 सदस्य जातात. या 48 पैकी 5 आहेत SC साठी राखीव आणि 4 आहेत ST साठी राखीव. लक्षात ठेवा. राज्यसभा सदस्य आहेत महाराष्ट्रातून 19. राज्य फुलपाखरू आहे ब्ल्यू मॉर्मॉन
आणि महाराष्ट्र राज्य मासा आहे सिल्व्हर पापलेट. अजूनही काही राज्य प्रतीक आहेत, ते मी तुम्हाला पुढच्या तासाला कव्हर करेन. हा संपूर्ण महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत, जे तुमच्या समोर आहे. त्या ठिकाणी तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून व्यवस्थितपणे बघून घेऊ शकता. कोणत्या विभागामध्ये कोणता किती जिल्हे येतात आणि कोणते कोणते जिल्हे येतात ते. पुढचा 5वा प्रश्न. नुकतेच HCL स्क्वॅश PSA चॅलेंजर टूर 2026 चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? हे विजेतेपद नुकतंच पटकावलं. कोणी पटकावलं असेल तर हे व्यक्ती तर सूरज कुमार चांद, पर्याय क्रमांक 1. सूरज कुमार चंद लक्षात ठेवा, IMP आहे. पुरुषांमध्ये एकेरीचे विजेतेपद त्यांनी पटकावलं आहे. महिलांमध्ये कोणी जिंकलं असेल? ही जी काही स्पर्धा आहे महिला एकेरी, याच्यामध्ये जिंकल्या तर इजिप्तच्या रुकैया ओथमान यांनी जिंकले महिलांमध्ये. लक्षात ठेवा, हे स्क्वॅशचे विजेतेपद यांनी पटकावलेलं आहे. घेतलेलं बघा. HCL स्क्वॅश PSA चॅलेंजर टूर 2026 मध्ये भारताच्या सूरज कुमार चंदने पुरुषांमध्ये आणि इजिप्तच्या रुकैया ओथमान याने महिलांचे विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि थोडीशी माहिती सांगतो. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्याचे जे काही आपले करंट अफेअरचे ई-बुक आहे, जर कोणी घेतलं नसेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता. ₹20 फक्त तुम्हाला हे 3 महिन्याचं करंट अफेअरचं बुक भेटून जाईल. हे PDF च्या स्वरूपामध्ये पुस्तक राहणार आहे. या QR कोडवरती पैसे पाठवा. या WhatsApp नंबरला मेसेज करा ई-बुक म्हणून. तुम्हाला लगेच PDF मी पाठवून देईल. त्याची प्रिंटआउट काढा व्यवस्थितपणे आणि तुम्ही वाचून घ्या. पूर्ण 3 महिन्याचं चालू घडामोडीचं करंट अफेअर्स फक्त 130 पेजेसमध्ये तुम्हाला कव्हर होऊन जाईल. कारण खूप छान पद्धतीने वन लाइनर आणि माहितीसह तुम्हाला मी सगळं कव्हर केलेलं आहे. आणि जो एप्रिल महिन्यातील ई-बुक आहे ना, तो तुम्हाला भेटून जाईल 1 मेला. चला पुढचा 6वा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच 4थ्या भारत आफ्रिका मंच शिखर परिषदेचे इंडिया आफ्रिका फोरम, ओके, जो आहे इंडिया आफ्रिका फोरम समिट म्हणतो आपण, ह्याचं 2026चे आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे? हे कोणत्या ठिकाणी पार पडलं असेल? हे पार पडलेलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1. नवी दिल्ली या ठिकाणी हे पार पडलं आहे. पार पडणार आहे अजून 28 मे ते 31 मे 2026 दरम्यान इंडिया आफ्रिका फोरम समिट. ही जी काही परिषद आहे खूप महत्त्वाची परिषद आहे. भारत आफ्रिका मंच म्हणजे भारत आणि आफ्रिकेमधील जे काही संबंध आहे ते दृढ करण्यासाठीचं हे आहे. आफ्रिका खंड, याला आपण काळे खंड असंही म्हणतो. आफ्रिका खंडाला काळे खंड, आफ्रिका खंडाला मागास खंड असंही म्हटलं जातं. लक्षात ठेवा. मग जी काही परिषद आहे ती पहिली परिषद पार पडली होती नवी दिल्ली या ठिकाणी 2008 मध्ये पार पडली होती. लक्षात ठेवा, आफ्रिकन युनियनने निवडलेल्या 14 आफ्रिकन देशांसोबत भारताची पहिली बैठक 2008 मध्ये पार पडली आहे. या बैठकीत वाढत्या तेल आणि अन्नधान्याच्या किमतीवर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं होतं. दुसरी परिषद पार पडली 2011 मध्ये अदिस अबाबा या ठिकाणी, जी राजधानी आहे इथिओपियाची. आणि तिसरी परिषद पार पडली होती नवी दिल्ली या ठिकाणी. आणि आता चौथी परिषद होत आहे परत एकदा नवी दिल्ली याच ठिकाणी. ठीक आहे. लक्षात ठेवा, हे 4 परिषद IMP आहे. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा या ठिकाणी एका संस्थेचे हेडक्वार्टर आहे, ज्याला म्हणतो आपण आफ्रिकन युनियन. आफ्रिकन युनियनचं मुख्यालय कुठे येतं? अदिस अबाबा या ठिकाणी येतं. इथिओपियाची राजधानी आहे. आणि आफ्रिकन युनियन हा G20 देशांचा 21वा सदस्य देश नुकताच बनलेला आहे. 21वा सदस्य देश कुठला असेल? अदिस अबाबा आहे. पुढचा प्रश्न 7वा. नुकत्याच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीकृत पेमेंट प्रणालीमध्ये सामील होणारी पहिली फिनटेक कंपनी कोणती बनलेली आहे? ओके, केंद्रीकृत पेमेंट प्रणालीमध्ये नुकतंच पे पॉइंट सामील झालेला आहे. पे पॉइंट इंडिया म्हणतो आपण, पर्याय क्रमांक 3. पे पॉइंट इंडिया लक्षात ठेवा. नुकतंच पेटीएम कंपनी आहे, याचं लायसन्स रद्द केलेलं आहे RBIनं. पेटीएम कंपनीचं लायसन्स रद्द केलं आहे आणि पे पॉइंटला लायसन्स दिलेलं आहे. थोडक्यात पहिली पेमेंट कंपनी बनली आहे, फिनटेक कंपनी बनली आहे, ज्यांनी पेमेंट प्रणालीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 आहे. ॲक्ट आहे 1934चं. आणि ठीक आहे, लक्षात ठेवा, त्याचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं 1949 मध्ये. सध्याच्या घडीला याचे संजय मल्होत्रा जे आहेत ना, हे मुख्य गव्हर्नर आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे. मुख्यालय मुंबईला येतो. दिलं बघा. भारताच्या फिनटेक क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण यश म्हणून पे पॉइंट इंडिया नेटवर्क ही भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे संचालित केंद्रीकृत पेमेंट प्रणालीचे सदस्यत्व मिळवणारी पहिली खाजगी क्षेत्रातील फिनटेक कंपनी ठरलेली आहे. हा एक मोठा बदल आहे. लक्षात ठेवा, IMP येतं. पुढचा 8वा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याने UPSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी CM इन्स्पायर योजना सुरू केलं आहे? CM इन्स्पायर योजना सुरू केलं मेघालय राज्यानं. पर्याय क्रमांक 1. UPSC तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत
त्यांना साधारणतः प्री जे आहे पूर्व परीक्षा जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला 50,000 रुपये, ओके, 50,000 रुपये देण्यासाठीच ही योजना आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर त्यानंतर 1,00,000 रुपयापर्यंत मेन्स जर तुम्ही दिलात तर तुम्ही 1,00,000 रुपयापर्यंत तुम्हाला काय भेटणार आहे, ओके, अवॉर्ड भेटणार आहे. थोडक्यात तुम्हाला पैसे भेटणार आहेत. इन्स्पायर करण्यासाठी तुम्ही आणखीन यू-पी-एस-सी तयारी छान पद्धतीनं करून जावं म्हणून यासाठी. ठीक आहे ना. मेघालय राज्य लक्षात ठेवा. सीएम इन्स्पायर योजना कोणत्या राज्याचे विचारते तुम्हाला डायरेक्ट? मेघालय. मग मेघालयविषयी 2-3 पॉईंट बघूयात आपण. मेघालयची राजधानी आहे शिलाँग. मेघालयची स्थापना झाली होती 21 जानेवारी 1972 मध्ये. मुख्यमंत्री आहेत कॉन्रॅड संगमा आणि राज्यपाल आहेत सी.एच. विजय शंकर. ठीक आहे. मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत कॉन्रॅड संगमा आणि राज्यपाल आहेत सी.एच. विजय शंकर. लक्षात ठेवा. एकच मिनिट. कॉन्रॅड संगमा आणि राज्यपाल सी.एच. विजय शंकर. विधानसभेत सदस्यसंख्या आहे मेघालयाची 60 आणि लोकसभामध्ये मेघालय राज्यातून 2 सदस्य जातात. राज्यसभेमध्ये 1 सदस्य जातात. राज्य प्राणी आहे मेघालयाचा क्लाउडेड लेपर्ड. लक्षात ठेवा. आणि राष्ट्रीय उद्यान एकच आहे, तो म्हणजे नोकरेक व 2 राष्ट्रीय उद्यान आहेत. एक आहे नोकरेक व बालपक्रम. हा आहे मेघालय. त्याची मेघालयाला फक्त आसाम या राज्याची सीमा लागतं, भारतामधील, आणि बांगलाची डायरेक्ट सीमा लागते. लक्षात ठेवा. भारतातील फक्त एकाच राज्याची सीमा लागणारा जो काही देश आहे, राज्य आहे, त्याच्यामध्ये मेघालय आणि सिक्कीम हे 2च राज्ये येतात, ज्यांना एकाच राज्याची सीमा लागलेली आहे असे. मेघालय ML आपण या R2च्या नंबरने लिहितो. ML मेघालय. लक्षात ठेवा. मेघालयविषयीचे 2-3 एक्स्ट्रा पॉईंट लक्षात ठेवा, जे तुम्हाला कधीही एव्हरग्रीन करंट अफेअर्स पण आहे आणि जीके पण आहे. मेघालय राज्यातील टेकड्या कोणत्या असतील? एक आहे गारो, खासी, जैंतिया. या 3 टेकड्या खूप म्हणजे खूपच प्रसिद्ध आहेत. नुकतंच खासी आणि गारो या 2 भाषांना राजभाषाचा दर्जा देखील दिलेला आहे मेघालयनं. त्याच्या नावात मेघालय आहे. ओके. म्हणजे ढगांचे राज्य असं म्हटलं तरी चालतं. मेघालयमध्ये 2 राष्ट्रीय उद्यान आहेत, नोकरेक आणि बालपक्रम. लक्षात ठेवा. जगातील पहिले पाऊस संग्रहालय मेघालय राज्यामधील मौसिन राम या ठिकाणी सुरू झाले आहे. गारो जमात राहते. गारो, खासी, जयंती हे जमातच आहेत मेघालय राज्यामध्ये. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कुठलं असेल? मौसिनराम आहे, चेरापुंजी, जिथे सर्वात जास्त पाऊस पडलं. मेघालयमध्ये जिवंत मुळांचे पूल आहेत, त्याला लिव्हिंग रूट ब्रिज म्हणतो आपण. हे अशा पद्धतीचं लिव्हिंग रूट ब्रिजेस कोणत्या राज्यात आहेत विचारतील तर ते आहे मेघालयमध्ये. भारतामध्ये सर्वात स्वच्छ नदी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केला होता मन की बातमध्ये. ते उमंगोट नदी आहे, जी सर्वात स्वच्छ नदी म्हणून आपण ओळखतो. उमंगोट नदी. मेघालयमधील प्रसिद्ध लोकनृत्य आहेत वांगला, लाहो आणि नोकरेक. वांगला, लाहो, नोकरेक आहे. पूर्वेकडील स्कॉटलँडमधून ओळखले जाणारे ठिकाण आहे तो म्हणजे शिलाँग आहे, जी मेघालयाची राजधानी आहे. स्कॉटलँड ऑफ द ईस्ट या ठिकाणी बघून घ्या तुम्ही मेघालय. चला, खूप महत्त्वाचं माहिती मी तुम्हाला देतो. एकदा लाईक करा बरं. चला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर, रोज बघायचा असेल तर. कारण बघा, फक्त करंट अफेअर्स वाचणं गरजेचं नाही आहे. त्यासोबत जे जी के आहे त्याचं रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही फक्त करंट अफेअर्समुळं पास होणार नाही, जी के पण तुमच्या जोडीला पाहिजे. ही पद्धत आहे ती माझी आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला नक्कीच तुमच्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचून जाण्यासाठी 100% फायदा मिळून जाईल. पुढचा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशात महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे? महाराजा रणजित सिंग यांचा पुतळा लक्षात ठेवा मलावी या देशामध्ये करण्यात आलाय. पर्याय क्रमांक 4. मलावी जो आफ्रिका खंडामधील एक देश आहे, खूप खूप महत्त्वाचा. आफ्रिका खंडामधील मलावीमध्ये राहणारे जे काही शीख धर्मीय लोक आहेत, त्यांनी हा जो काही पुतळा आहे तो पुतळा उभारला आहे महाराजा रणजित सिंग यांचं. महाराजा रणजित सिंग जे आहेत हे एका मिसलचे आहेत. मिसल म्हणतो आपण, सुकर चाकिया मिसाल. सुकर चाकिया मिसल हे तुम्हाला इतिहासामध्ये पेपरला विचारू शकतात. महाराजा रणजित सिंग हे कोणत्या मिसलचे होते? तर ते आहे सुकर चाकिया मिसल. लक्षात ठेवा. दक्षिण आफ्रिकेची राजधानी प्रिटोरिया आहे. नायजेरियाची राजधानी अबुजा येतं. बुरुंडीची राजधानी आहे गीतेगा. गीतेगा. भूगोल, संस्कृती आणि वारसा यांचा संगम साधणाऱ्या महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळ्याचे आफ्रिकेतील मलावी येथे 19 एप्रिल रोजी अनावरण करण्यात आलं. हा जो पुतळा आहे तो प्रसिद्ध भारतीय शिल्पकार आहेत श्री नरेश कुमार कुमावा यांनी हे बनलेलं आहे. लक्षात ठेवा. पुढचा अंतिम 10वा प्रश्न. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा 2026चा शुभारंभ करण्यात आलेला आहे? गोदा ते नर्मदा म्हणजे गोदावरी ते नर्मदा नदीच्या दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी
जलयात्रा सुरू करण्यात आल्या कोणत्या ठिकाणापासून? तर ते त्र्यंबकेश्वरपासून. पर्याय क्रमांक 2. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर लक्षात ठेवा, जी नाशिकमध्ये आहे त्र्यंबकेश्वर, ज्या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. गोदावरी नदीचा उगम होतो. लक्षात ठेवा, गोदावरी नदी जी आहे त्र्यंबकेश्वरमध्ये एक टेकडी आहे, त्याला आपण ब्रह्मगिरी टेकड्या म्हणतो आपण. या ब्रह्मगिरी टेकड्यांवरती उगम पावते. IMPची पूर्वेकडे वाहत जाते. गोदावरी नदी ही संपूर्ण भारतातील पवित्र नदी आहे. जवळपास 1465 किलोमीटर अंतर आहे गोदावरी नदीचं आणि 668 किलोमीटर अंतर आहे गोदावरीचं महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये गोदावरीला आपण दक्षिण गंगा असंही म्हणतो. महाराष्ट्रातील पवित्र नदी असंही म्हणतो आपण गोदावरी नदीला, जिच्या काठावरती जायकवाडी धरण पण आहे. जायकवाडी डॅम आहे पैठणमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये. ओके, लक्षात ठेवा IMP. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा गोदा ते नर्मदा. नर्मदा नदी जी आहे ती पश्चिम वाहिनी नदी आहे संपूर्ण भारतातील. चलो, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. एक छोटीशी माहिती सांगतो. स्पेशल GKची बॅच आहे आपली. ही फास्ट्रॅक बॅच 90 दिवसांची बॅच साधारणतः सुरू होते 7 मे रोजी. 7 मेला ही बॅच आहे. कुठं आहे? फक्त आणि फक्त ही बॅच सोलापूरमध्ये राहील आणि ऑफलाईन राहील. ह्याकडे थोडंसं लक्ष द्या. सोलापूर शासकीय ग्राउंड आहे, त्या ठिकाणी तुम्हाला शेजारी भेटून जाईल. 7 मेला ही बॅच आहे. 4,000 रुपये ह्या बॅचची फी आहे. जर तुम्ही 7 मेच्या अगोदर जर ॲडमिशन घेतलात, तर तुम्हाला साधारणतः 500 रुपयाची सूट भेटणार आहे. लक्षात ठेवा, ही बॅच तुम्हाला 3,500 रुपयामध्ये पडून जाईल. ऑफलाईनची फक्त ही बॅच आहे. तुम्हाला रोज 1.5 तासाचं साधारणतः लेक्चर राहील आणि 1.5 तासामध्ये तुम्हाला 3 महिन्यात संपूर्ण GK, इतिहास, भूगोल, विज्ञानवर जे आहे ना, ते सगळं मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. ह्या बॅचमध्ये कव्हर करेनच. जे पूर्वी बॅच केलेले आहेत, बरेचसे मुलं ह्या बॅचमधून लागलेले आहेत. तुम्हाला ही बॅच सुरू होते खूप दिवसानंतर. लक्षात ठेवा. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला तुम्ही WhatsAppला मेसेज करू शकता किंवा कॉल करून विचारू शकता. चला, कालच्या प्रश्नावरती एक नजर टाकूयात, जे की रिव्हिजन म्हणून बघणं गरजेचं आहे. नुकत्याच आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर हे आहेत लिसा गिल. कोणत्या ठिकाणी एव्हरेडीने भारतातील पहिल्या अल्कलाईन बॅटरी युनिटचे उद्घाटन केलेलं आहे? तर हे जम्मू. कोणाचा US आर्मी वॉर कॉलेजच्या आंतरराष्ट्रीय हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आलेला आहे? उपेंद्र द्विवेदी. कोणत्या देशाने 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालणारा कायदा पारित केला आहे? तुर्की आहे. कोणत्या देशाने नुकतेच तंबाखू आणि वेप्स विधेयक मंजूर केले आहे, ज्यानुसार 1 जानेवारी 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलांवरती तंबाखू विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे? तर तो देश आहे UK, ब्रिटन. वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? हे आहे ताश्कंद. नुकत्याच कोणत्या ठिकाणी भगवान बुद्धांचे तथागत पवित्र अवशेष जे आहेत ते देशांतर्गत प्रदर्शनासाठी प्रथमच त्यांच्या कायमच्या जागेवरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले आहे? हे आहे लडाखमध्ये. नुकतेच कोणत्या ठिकाणी 9वे भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताह 2026चे आयोजन करण्यात आले होतं? नवी दिल्ली या ठिकाणी. राष्ट्रीय पंचायत राज दिन दरवर्षी कधी असतो? 24 एप्रिलला. आणि जागतिक मलेरिया दिन हा कधी साजरा केला जातो दरवर्षी? 25 एप्रिलला आणि 24 एप्रिलला असतो पंचायत राज दिन. ओके, चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जाता द्यायचं आहे. नुकतेच लॉरियाज वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2026मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून कोणाला गौरविण्यात आलेलं आहे? लॉरियाज वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2026. चला, इथं आपण थांबूयात. जर तुम्ही नक्कीच आपला अनुभोष्टचं ॲप आहे, जर ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं नसेल तर नक्कीच घ्या. या QR कोडवरती स्कॅन करून तुम्ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ठेवा. त्यावर तुम्हाला स्पेशल GKची बॅच आहे. ऑनलाईन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच याचा फायदा घेऊ शकता. स्पेशल GKची बॅच हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला पण नक्कीच तुम्ही जॉईन करा. जिथं मी करंट अफेअर्स वगैरे पाठवून देत असतो रोजच्या रोज. आपलं Instagram ID आहे, यालाही तुम्ही फॉलो करून ठेवा, ज्या ठिकाणी मी अधिक माहिती वगैरे देत असतो. चला, तर थांबूयात आपण. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहा. कंटिन्यू व्हिडिओ पूर्णतः बघा. स्पीड ठेवून काही मुलं काय करतात, स्पीड ठेवून व्हिडिओ बघत असतात दुसऱ्या दिवशी. ओके, स्पीड न ठेवता तुम्ही आहे त्या स्थितीमध्ये व्हिडिओ बघा, कारण तुम्हाला व्यवस्थितपणे समजण्यासाठी अगोदर तुम्हाला एकदा व्हिडिओ शांततेनं ज्या स्पीड आहे त्या स्पीडनं बघणं गरजेचं आहे. तुम्ही रिव्हिजन म्हणून स्पीड ठेवू शकता, पण सुरुवातीला बिलकुल स्पीड ठेवायचं नाही आहे. ठीक आहे, थोडंसं एवढं तुम्ही करा, पण नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल. हे माझा अनुभव सांगतोय, बाकी काही नाही. चला, तर आपण थांबूयात. भेटूयात उद्या सकाळच्या 6 वाजता बुलेट रॅपिड फायरमध्ये आणि आज रात्री 9 वाजताच्या आपल्या प्रश्नपत्रिका विश्लेषणमध्ये YouTubeवरती. थँक यू. जय हिंद.